नमस्कार मंडळी, आपल्या प्रत्येकासाठी केस म्हणजे फक्त सौंदर्याचा भाग नाही तर आत्मविश्वासाचा पाया आहे. पण आजच्या धावपळीच्या प्रदूषित वातावरणात, चुकीच्या आहारात, ताणतणावात आणि रासायनिक उत्पादनाच्या अतिवापरामुळे केस अगदी कमी वयात गळायला लागतात, पातळ होतात, वाढ मंदावते आणि अनेकांना तर टाळू दिसायला लागते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एकदम नैसर्गिक घरच्या घरी करता येणारी आणि सायंटिफिकली प्रूव्हन मेथड, ज्यामुळे तुमचे केस पूर्वीपेक्षा तिप्पट वेगाने वाढायला सुरुवात करतील. चला तर मग केसांना नवीन ऊर्जा देणारं हे सुपर जर्नी आपण सुरू करूया. अनेक लोक तक्रार करतात की त्यांचे केस वाढत नाही, कट केल्यानंतरही तितकेच राहतात किंवा थोडे वाढले तर लगेच तुटतात. पण केसांची वाढ थांबण्यामागे केवळ एक दोन नाही तर अनेक आंतरिक कारणे दडलेली असतात. केसांची वाढ ही शरीरातील सूक्ष्म धातूवर, पोषणावर आणि पचनाच्या कार्यक्षमतेवर पूर्णपणे अवलंबून असते. आपण जे खातो त्यातील पोषक तत्वे किती शोषली जातात, शरीर किती निरोगी आहे आणि ताणतणाव किती आहे, हे सर्व केसांच्या वाढीवर थेट परिणाम करतं. बहुतेकांना वाटतं की केस गळणे हा बाहेरचा म्हणजे शॅम्पू किंवा तेलाचा प्रॉब्लेम आहे, पण वास्तवात केस गळण्याचं मुख्य कारण शरीरातील धातूंचं असंतुलन असतं. रक्त पातळ झालं तर पोषण कमी पोचतं, पित्त वाढलं तर गरमीत केस कुमकुवत होतात आणि वात असंतुलन तुटणे व कोरडेपणा आणतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे केसांची वाढ मंदावते, पडतात, तुटतात आणि अकाली पांढरेही होतात. म्हणूनच केसांच्या वाढीसाठी फक्त बाहेरून तेल लावणे किंवा प्रोडक्ट बदलणे पुरेसे नसते. शरीर, टाळू, मन हा संपूर्ण त्रिकोण संतुलित ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा हे तीन घटक एकत्र सुधारतात तेव्हा केस नैसर्गिकरित्या जलद वाढू लागतात. शरीरातील या दोषांच्या व्यतिरिक्त आपल्या दैनंदिन जीवनशैलीचाही केसांच्या वाढीवर मोठा परिणाम होतो. अनियमित झोप, सततचे मोबाईल लॅपटॉपचा यूज, अपुरी पाण्याची मात्रा, ताणतणाव, फास्ट फूड आणि वेळेवर न खाणे हे सर्व केसांचं नैसर्गिक चक्र बिघडवतं. जेव्हा शरीर थकलेलं आणि दोषांनी भरलेलं असतं तेव्हा केसांना पोषण उशिरा मिळतं. त्यामुळे केस आधी कुमकुवत होतात, नंतर गळतात आणि हळूहळू वाढ थांबते. म्हणूनच मूळ कारणावर लक्ष देणं हेच केसांच्या आरोग्याचं खरं समाधान आहे. केस वाढतात ते त्यांच्या मुळांपासून आणि त्या मुळांना पोषण मिळतं रक्तातून. पण जेव्हा टाळूतील रक्तभिसरण कमी होतं तेव्हा व्हायटमिन्स, मिनरल्स, ऑक्सिजन्स आणि केराटिन सारख्या प्रोटीन केसांपर्यंत कमी प्रमाणात पोहोचतात. त्यामुळे केस स्लीप मोडमध्ये जातात आणि वाढ थांबते. कोमट तेलाची हलकी धीमी मालिश हा रक्तसंचार वाढवण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. उबदारपणा टाळूतील सूक्ष्म रक्तवाहिन्या खुले करतो, जुनं अडकलेलं रक्त प्रवाहित होऊ देतो आणि नवीन पोषक रक्त मुळापर्यंत पोहोचवतो. प्रत्येक केसांच्या मुळाला एक छोटासा बल्ब असतो. तो जितका पोषित आणि सक्रिय होईल तितकी केसांची वाढ जलद होते. जर तुम्हाला केस जाड, लांब आणि मजबूत करायचे असतील तर आठवड्यात 3 दिवस 7 मिनिटाची उबदार तेलाची मालिश हा सर्वात प्रभावी उपाय आहे. ही छोटी सवय केसांची वाढ तिपटीने वाढवते. वाढीचा वेग वाढवण्यासाठी मालिश सोबत काही साध्या गोष्टींचाही फायदा होतो, जसे की डोके खाली झुकवून 2 मिनिट इन्व्हर्जन पोज करणे, आठवड्यातून 1 दिवस गरम पाण्याची वाफ घेणे आणि टाळूला लाकडी कंगव्याने 2 मिनिट ब्रश करणे. हे उपाय टाळूतील मायक्रो सर्क्युलेशन आणखी सुधारतात. जेव्हा टाळू ताजेतवाने आणि सक्रिय असते तेव्हा केसांच्या फॉलिकल्सचा ग्रोथ मोड ऑन होतो. तुम्ही सातत्याने हा सराव केला तर काही आठवड्यातच केसांची घनता आणि वाढ दोन्हीमध्ये फरक जाणवू लागेल. केसांसाठी टोनर तयार करणं खूप सोपं असून त्याचा परिणाम मात्र विलक्षण दिसून येतो. कढईत पाणी गरम करून त्यात मेथीदाणे, कलोंजी आणि कढीपत्ता उकळल्याने या नैसर्गिक घटकांचे सर्व गुणधर्म पाण्यात मिसळतात. हे तिन्ही पदार्थ केसांच्या मुळांना बळकटी देतात, कोंड्याचा त्रास कमी करतात आणि केस गळती थांबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर ते स्वच्छ कापड किंवा चाळणीने गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरावे. अशा प्रकारे बनलेला टोनर केवळ नैसर्गिक नसून अतिशय प्रभावीही असतो. दररोज किंवा आठवड्यातून काही वेळा मुळांवर हलकासा स्प्रे केल्यास केसांना आवश्यक पोषण मिळते आणि त्याची नैसर्गिक वाढ सुधारते. केसांना मजबूती, मऊपणा आणि नैसर्गिक चमक देण्यासाठी घरच्या घरी बनवलेले नैसर्गिक हेअर ऑइल अत्यंत उपयोगी ठरते. या ऑइलसाठी मुख्य घटक म्हणून सरसोचे तेल वापरले जाते.
कारण ते केसांच्या मुळांना पोषण देऊन नैसर्गिक वाढ वाढवते. यासोबत काही पारंपरिक आणि औषधी गुणांनी भरलेले साहित्य मिसळल्याने त्याची ताकद आणि परिणामकारकता आणखी वाढते. सरसोचे तेल कमी आचेवर गरम करताना त्यात मेथी दाणे, कलोंजी, कढीपत्ता, जास्वंदाची पाने आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. हे सर्व घटक तेलात मुरू लागले की त्याचे नैसर्गिक पोषक तत्व तेलात उतरू लागतात. कांद्यातील सल्फर केसांना मजबूती देतो. मेथी केस गळती कमी करते. कढीपत्ता पांढरे केस रोखतो, तर जास्वंद केसांची वाढ वेगाने होण्यास मदत करतो. मिश्रणातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन तेल झाग कमी करायला लागले की हे नैसर्गिक ताकदवान आणि प्रभावी हेअर ऑइल तयार झाल्याचे समजावे. तेल पूर्णपणे थंड झाल्यावर ते काचेच्या बाटलीत गाळून भरावे. हे एकच ऑइल केस गळती कमी करण्यापासून केसांची लांबी, जाळी आणि चमक वाढवण्यापर्यंत अनेक फायदे देणार आहे. खरंच एक सर्वसमावेशक आणि शक्तिशाली हेअर केअर उपाय. केसांच्या वाढीमध्ये आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपण दिवसभरात काय खातो यावर केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, कारण केसांना मिळणारं खरं पोषण पोटातून तयार होतं. पचन व्यवस्थित असेल, शरीरातील धातू विशेषतः रक्तधातू आणि रसधातू मजबूत असतील तर केस स्वाभाविकपणे वाढतात, जाड होतात आणि तुटणे गळणे कमी होतात. त्यामुळे केस सुंदर आणि निरोगी ठेवायचे असतील तर आहार ही पहिली पायरी आहे. केसांसाठी उपयुक्त अन्नपदार्थामध्ये भिजवलेले बदाम, काळी मनुका, ताजं नारळ, तूप, पालेभाज्या, बीट, गाजर, टोमॅटो, मूग डाळ, दही, खजूर आणि रोजच्या आहारातील कढीपत्ता यांचा समावेश करावा. हे पदार्थ शरीरातील रक्तशुद्धी सुधारतात, पोषक तत्वांची मात्रा वाढवतात आणि केसांना आवश्यक अस्थिधातू बळकट करतात. यामुळे केस अधिक दाट, मजबूत, चमकदार आणि वेगाने वाढणारे बनतात. याशिवाय दिवसभर पुरेशी पाण्याची मात्रा घेणं, साखर कमी करणं आणि तळकट पदार्थांचा वापर कमी करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण हे पदार्थ शरीरात कफ आणि आम्लता वाढवतात, ज्यामुळे टाळूतील सूज वाढून केसांची वाढ मंदावते. जर तुम्ही रोजच्या जेवणात रंगीत भाज्या, हंगामी फळं, सुका मेवा आणि प्रोटीन्सचा समतोल ठेवला तर केसांना मिळणारं पोषण अनेक पटींनी वाढतं आणि केस नैसर्गिकरित्या मजबूत दिसू लागतात. पोट जितकं निरोगी, केस तितके सुंदर, हा आयुर्वेदाचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. रात्रीची झोप ही शरीरासाठी नैसर्गिक हिलिंग प्रक्रिया आहे. आपण झोपेत असताना शरीर तुटलेल्या पेशी दुरुस्त करतात, टाळूतील रक्तभिसरण वाढतं आणि केसांच्या मुळांची पुनर्निर्मिती होते. जर आपण सातत्यानं कमी झोप घेतली, उशिरा झोपलो किंवा झोपेत ताण घेतला तर केसांचा वाढीचा सायकल मंदावतो आणि केस गळती 40 to 50% पर्यंत वाढते. झोप सुधारण्यासाठी रात्री मोबाईल, लॅपटॉपचा ब्लू लाईट टाळणं, झोपेपूर्वी कोमट पाणी पिणं आणि हलकं शांत संगीत ऐकणं हा अतिशय उपयुक्त सराव आहे. या गोष्टी मेंदूचा ताण कमी करतात आणि शरीराला हिलिंग मोडमध्ये नेतात. टाळूतील पेशींना जेव्हा पूर्ण विश्राम मिळते तेव्हा त्या अधिक वेगाने स्वतःला दुरुस्त करतात. म्हणून केसांची वाढ वाढवायची असेल तर झोप ही लक्झरी नसून तर आवश्यक थेरपी आहे. सल्फेट आणि सिलिकॉन असलेले शॅम्पू व सिरम टाळूतील नैसर्गिक तेल काढून टाकतात, मूळ कोरडी व कुमकुवत करतात आणि रक्तसंचार कमी करतात. त्यामुळे केस गळणे, तुटणे आणि वाढ मंदावणे ही समस्या वाढू लागते. याशिवाय कलर, स्मूदनिंग, केराटिन आणि स्ट्रेटनिंग सारख्या ट्रीटमेंट्स केसांच्या अंतर्गत रचनेलाच हानी पोहोचवतात. तुम्ही वापरत असलेले प्रोडक्ट्स शुद्ध नसतील तर केसांची वाढ नैसर्गिकरित्या कमी होणं निश्चित आहे. म्हणून शक्य तितके रसायनमुक्त, सौम्य, नैसर्गिक घटक असलेले शॅम्पू व तेल वापरणं उत्तम. एकदा प्रोडक्टची शुद्धता वाढली की मूळ पुन्हा मजबूत होतात आणि केस वाढ तिपटीने वेगाने होतात. हीटिंग उपकरणाचा नियमित वापर केल्याने केसांचा आंतरिक केराटिन बॉन्ड तुटतो आणि केस पातळ व ठिसूळ होतात. कमी तापमानातही हे नुकसान होतेच, पण सर्वोत्तम उपाय म्हणजे नैसर्गिकरित्या वाळू देणं. जेव्हा केसांना केमिकल्स आणि हीटमुक्त वातावरण मिळतं तेव्हा त्यांचा वाढीचा वेग नैसर्गिकरित्या वाढतो. सकाळची योग्य सुरुवात केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. दिवसाची सुरुवात 4 ते 5 कढीपत्ता खाऊन आणि 1 ग्लास कोमट पाणी पिऊन केली तर शरीरातील विषद्रव्ये कमी होतात आणि रक्तशुद्धी सुधारते. हलके सनबाथ शरीरातील जीवनसत्व डी वाढवते, जे केस वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
दुपारच्या जेवणात पालेभाज्या, घरगुती दही आणि अर्धा चम्मच तूप घेतल्याने आतड्यांची कार्यक्षमता चांगली राहते आणि पचन सुधारते. संध्याकाळी 10 मिनिट तणावमुक्त श्वसन केल्याने मेंदू शांत राहतो, ताण कमी होतो आणि याचा सकारात्मक परिणाम केसांवर दिसतो. रात्री झोपण्यापूर्वी 7 मिनिट हलकं तेलाची मालिश केल्याने टाळूतील रक्तसंचार वाढतो आणि मूळ तंदुरुस्त राहतात. नाकात 2 थेंब तूप टाकल्याने झोप शांत मिळते आणि किमान 7 तास गाढ झोप घेतल्यास केसांच्या वाढीला आवश्यक असलेली दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होते. ही साधी दिनचर्या केसांच्या वाढीस नैसर्गिक तिप्पट गती देते. या दिनचर्येत सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य. तुम्ही जरी छोटे उपाय केले तरी ते रोज केले तर त्याचा परिणाम मोठा दिसतो. शरीराला एक सिग्नल मिळतो की आता सर्व काही संतुलित आहे आणि मग केसांची वाढ आपोआप सहज आणि वेगाने सुरू होतो. काही आठवड्यातच केस अधिक दाट, मजबूत आणि निरोगी वाटू लागतात. मित्रांनो, केसांच्या आरोग्यासाठी शरीराची योग्य काळजी घेणं हीच खरी गुंतवणूक आहे. पुन्हा भेटू एक नवीन आणि उपयुक्त माहिती समेत. तोपर्यंत निरोगी राहा, सुंदर राहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.